मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त दमदार असं प्रोमो बघितला की नाही? मालिकेमध्ये पूर्णाजीची एंट्री दाखवली आहे. सगळ्यांनी हा प्रोमो पाहिलाच असेल, पण मला आज राहवलं नाही म्हणून एपिसोडच्या सुरुवातीलाच देतेय. प्रिया आता सायलीच्या म्हणजे तिच्या स्वतःच्याच आईवडिलांना हकलत असते तेव्हा पूर्णाजीची एंट्री त्यांनी दाखवली आहे. पूर्णाजी येऊन सणसणीत प्रियाच्या कानाखाली वाजवतात आणि प्रियाला घराबाहेर हाकलण्याची धमकीही देतात आणि मोठ्यांचा मान राखायचा असंही सांगतात. बघितला ना प्रेक्षकांनो प्रोमो? अमेझिंग. आता येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला पूर्णाजी दिसणार आहे. रोहिणी हट्टंगडी या प्रसिद्ध कलाकार पूर्णाजीची भूमिका साकारणार आहे. काय मस्त आणि अमेझिंग जबरदस्त होता प्रेक्षकांनो प्रोमो. काल पूर्णाजी सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या बरं का. काही म्हणा, मज्जा आली प्रेक्षकांनो आणि खूप भारी वाटतंय. पूर्णाजीची री एंट्री होणार आहे मालिकेमध्ये. तर ठरलं तर मग या मालिकेचा आजचा रिव्ह्यू मी तुम्हाला आता सुरुवातीपासून देतेय. 19 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. तर प्रियाने काल मुद्दाम सायलीच्या आईची रूम टापटीपणे लावली, पण आज मात्र तिचा सॉलिड पचका झालाय बरं का. सायली म्हणते, तू इकडे का आलीस प्रिया? कल्पनाताई पण तिला ओरडतात की तू सायलीच्या आई बाबांना काही वाकडं तिकडं बोलायचं नाही हा. पण प्रिया बघा आता प्रिया म्हणते, अगं असं काय करतेस सायली? तुम्ही दोघी माझ्याबद्दल वाईटच विचार करता का? अगं सायली, अगं खरंच मला मनापासून आनंद झालाय ग. तुझे आई बाबा सापडलेत ग फायनली. अगं हेच सांगायला मी इथे आले होते. सायली म्हणते, मग ते दोघं या खोलीत नाहीये म्हटल्यावर तू या खोलीत कशाला रेंगाळलीस प्रिया? प्रिया आता चापलुसी करायला जाते बरं का आणि म्हणते कशी, अगं बघ ना किती व्यवस्थित टापटीप खोली लावलेली आहे बघ ना तुझ्या आईने. ते बघत होते ग. सायली, तू अगदी तुझ्या आईसारखीच आहेस म्हणा. म्हणजे काठाला काठ लावून असं घडी घालायची, प्रत्येक गोष्ट जागच्या जागी ठेवायची, एकदम शिस्तीची. सेम सेम. अगं बघ बघ सायली, ही बेडशीट बघ ना कशी मस्त लावली आहे तुझ्या आईने. एकदम परफेक्ट. कुठेही बाहेर टॉवेल नाही, बाहेर साडी नाही, पसारा नाही. सेम तुझी आई सेम तुझ्यासारखी आहे. अगं आठवतं ना तुला सायली, तू आश्रमात असताना सगळं नीट नेटकं लावून ठेव, आठवतं ना सायली तुला? आता बघा प्रेक्षकांनो, सायली नुसती कल्पनाताईकडे बघून हसते, पण पुढच्या सीन मध्ये प्रियाचा पचका झालेला आहे. आता यांनी साक्षी आणि महिपतचा अतिशय डेंजर सीन दाखवलाय आज. साक्षी म्हणत असते महिपतला, अण्णा आता काय करायचं आपण? महिपत म्हणतो, ही अंगठी, तुझी अंगठी दे साक्षी. साक्षीने तिची अंगठी अण्णाजवळ दिली आहे महिपत जवळ. आता महिपत त्या कॉन्स्टेबलला म्हणतो, ए कदम, लक्षात ठेव, तुला पैसे दिलेत मी आणि आता पैशाला जागायची वेळ आली आहे. डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायचं कदम. इथे कोणी आलं नाही पाहिजे माझं काम होईपर्यंत. इथे जे ते सीसीटीव्ही फुटेज बिटेज जे ना त्याचं काय करायचं ना ते तू बघ. महिपत शिखरे इथे येऊन गेला, कोणाच्या बापाला नाही कळलं पाहिजे. चल दे इकडे चाबी दे. आता साक्षी म्हणते, एक मिनिट, ते सीसीटीव्ही वगैरे ना अण्णा ते तर मॅनेज होईल, पण डीएनए टेस्टचं काय करायचं? महिपत म्हणतो, तुझ्या बापानं त्याची पण सोय लावली आहे साक्षी. अगं सगळ्यात आधी त्याची सोय लावली आहे मी साक्षी, नको काळजी करू. दे रे इकडे चाबी दे, चल चल तुझा बाहेर पटकन. असं म्हणून आता महिपतने त्या कॉन्स्टेबलला बाहेर पाठवलंय. काय प्लॅन केलाय बघा ना प्रेक्षकांनो. आणि तो कॉन्स्टेबल आता बाहेर येऊन गप्पा मारत बसतो मुद्दाम. पुन्हा त्यांनी प्रियाचा सीन दाखवलाय. आत्ताच म्हणलं ना प्रेक्षकांनो की प्रियाचा पचका झालाय. अरे आजचा एपिसोड पण मस्त दाखवलाय त्यांनी. आता प्रिया सायलीशी बोलतच असते तेवढ्यात मैना येते बरं का तिथे. मैना म्हणते, तुम्ही इथे आले? आले. मैनाचे हात असतात ओले. आता त्या ओल्या हातानेच तिथे कपाट उघडते, बच 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 ते कपडे खाली टाकते. प्रियाचे हावभाव पाय सारखे असतात बरं का. आणि त्या ओल्या हातानेच तिने ते सगळे कपडे असे दिवाणवर फेकलेत. पुन्हा ती इकडे येते, ड्रॉवर उघडते. तो हात खरकटा आहे का ओला आहे माहित नाही बरं, पण सायलीला पण कसं तरी होतं बरं का. तिने ते सगळे ड्रॉवर बचा बचा उघडलेत बरं का प्रेक्षकांनो. आणि त्यातनं फायनली एक नॅपकिन काढला. आता त्या नॅपकिनला ती हात पुसते आणि तसाच तो बेडवर फेकून देते. आता कल्पनाताई म्हणतात, अहो ताई ते कपडे. आता या कल्पनाताईने असं म्हटल्यानंतर मैना म्हणते, ते कपडे ना, अहो ते कपडे असेच पडेल राहतात माझ्या दुकानात. अहो त्या कपड्याला कायम पाय फुटलेले असतात, आमच्या दुकानात असेच पडून असतात कपडे. बापरे प्रेक्षकांनो, आता प्रियाची मजा येते. पण इकडे बघा आता अण्णाने त्याचा प्लॅन कसा एक्झिक्यूट केलाय. महिपत आता त्या जेलची कुलूप उघडतो आणि बाजूच्या जेलमध्ये झोपलेल्या एका निर्दोष मुलीला, म्हणजे ती खून करूनच तिथे आली आहे पण तरी सुद्धा ती निर्दोषच आहे ना. आता महिपत तिचा तोंड दाबतो बरं का आणि तिला मारून टाकतो प्रेक्षकांनो. आणि हा थरार त्यांनी भयंकर रंगवलाय. आजचा एपिसोड तुम्ही टीव्हीवर बघायला मिस करू नका.
इकडे साक्षी आणि ती रेखा म्हणजे जी बाई मॅनेज केली आहे ना तर या दोघी जणी मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत असतात. म्हणजे असं प्रिटेंड करत असतात, असं दाखवत असतात की त्या खूप मोठ्याने भांडतायत. या दोघींचा आवाज बाहेर जातोय भांडणाचा. तर आता ती एक लेडी कॉन्स्टेबल म्हणते, अहो कदम, त्या दोघी भांडायला लागल्या वाटतं, पुन्हा बघून येते मी. कदम म्हणतो, जाऊ द्या ओ मॅडम, रोजच झालेलं आहे त्यांचं, जाऊ द्या, द्या सोडून, काही जाऊ नका तिकडे. भांडतील आणि बसतील शांत भांडणं झाल्यावर. साक्षी मोठ्या मोठ्याने ओरडत असते, जणू काही आता तिचा जीव गेलाय असा आवाज तिने काढलाय. आणि फायनली तिथे जेलमध्ये असलेली ती जी बाई आहे, म्हणजे जी साक्षीच्या अंगाकाठीसारखी दिसते, त्या बाईचा मैपतने जीव घेतला फायनली प्रेक्षकांनो. आता खूप मोठ्याने किंचाळते साक्षी आणि मग ती कॉन्स्टेबल म्हणते, अहो जाऊन बघते मी तिकडे कदम, खूप मोठ्याने भांडतायत त्या दोघी जणी. पण कदम मात्र त्या लेडी कॉन्स्टेबलला तिकडे जाऊच देत नाही, कारण तोवर मैपतने त्याचं काम उरकवलेलं असतं. आणि साक्षीच्या जागी मीना नावाची मुलगी गेली, म्हणजे मैपतनेच तिला मारलंय बरं का प्रेक्षकांनो. आता पुन्हा त्यांनी सायलीचा सीन दाखवलाय. आता ही मैना म्हणते, तुम्ही तिघी इकडे, काही काम होतं का? सायली म्हणते, नाही काही नाही आई, अगं तू खोली छान लावली होतीस ग, पण अगं म्हणजे इतकं सगळं छान लावलं, मी लावून देऊ का पुन्हा पटकन? सायलीला कसं तरी होतं पसारा पाहून, मलाही तसंच होतं बाई. आता ती मैना म्हणते, अगं ए सायली, राहू दे, मला असाच पसारा लागतो. अगं हे सगळं हाताशी असलेलं बरं राहतं ग, मी काही खोली बिली आवरत नसते. काय ग सायली, तू आवरली का खोली? सायली म्हणते, नाही मी नाही आवरली. कल्पनाताई म्हणतात, कदाचित विमलने आवरली असेल खोली. त्या प्रियाने आवरली आणि तिला क्रेडिट पण नाही मिळालं. मैना म्हणते कल्पनाताईंना, कसं असतं ना ताई, कुठलीही गोष्ट पटकन सापडली पाहिजे, या कपाटात त्या कपाटात कोण शोधणार? नाही ते तुमच्या विमलताईंना सांगा जरा, खोली बिली आवरू नको बाई आमची. प्रिया तिच्याकडे बघतच राहते आणि मनात म्हणते, ही बाई माझ्या वाईटावर का टपलीये? बाई माझ्यावर उपकार कर ग, थोडी तरी त्या सायलीसारखी वाग, माझ्यासारखी वागली तर माझं पितळ उघडं पडेल ग. आणि आता बघा प्रेक्षकांनो, या मैपतने त्या गेलेल्या मीनाला, म्हणजे साक्षीच्या नावे ज्या दुसऱ्या मुलीला मारलं ना, त्या मुलीला साक्षीच्या जेलमध्ये आणून टाकलंय आणि साक्षीच्या बोटातली जी अंगठी आहे ना, ती त्या बाईच्या हातात घातली आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि आता विदिन अ सेकंड हा मैपत तिथून पसार होतो साक्षीला घेऊन. आणि ही जी बाई आहे ना, जी मॅनेज केली आहे मैपतने, ती रेखा नावाची, ती बाई आता त्या मुलीचा चेहरा विद्रूप करते एका काचेच्या बाटलीने, जेणेकरून तो चेहरा ओळखू येणार नाही असा. म्हणजे या बाईने खून केला साक्षीचा असं त्यांनी प्रिटेंड केलंय. आता मोठ्याने किंचाळते साक्षी जाताना आणि मग मात्र ती कॉन्स्टेबल आणि सगळेच तिथे पळत येतात आणि कदम मोठ्याने कांगावा करतो, अरे बापरे, साक्षी शिकरेचा खून झाला जेलमध्ये, साक्षी शिकरेचा खून झाला. बापरे प्रेक्षकांनो, भयंकर प्लॅन आहे मैपतचा. पण काय वाटतं तुम्हाला, हा प्लॅन सक्सेसफुल होईल का? आता साक्षी पुढच्या प्रोमोमध्ये चेहरा बदलून आलेली दाखवली आहे त्यांनी, वेश वगैरे पण तिने बदललाय आणि नावही बदललंय बघा. तर हा सीन आता अर्जुन आणि सायलीचा त्यांनी दाखवलाय बरं का. अर्जुन त्याच्या एका मित्राशी फोनवर बोलत असतो आणि म्हणत असतो, अरे कुठे यार तू, अरे तू कुठेस यार, सिरियसली जवळच, अरे लवकर ये, त्या मिठाईच्या दुकानाच्या साईडलाच माझं घर आहे, अन्नपूर्णा निवास. आणि मग तेवढ्यात याचा मित्र तिथे आलाय, म्हणजे सायली विचारत असते कोण येतंय, मग अर्जुन सांगतो, माझ्या कॉलेजचा मित्र आहे जवळचा, अगं इथेच आलाय. आणि फायनली हा आलाय. आता याचं नावही त्यांनी अर्जुन दाखवलंय, पण तुम्हाला माहितच असेल प्रेक्षकांनो, हा प्रसिद्ध अभिनेता ललित प्रभाकर आहे आणि त्याच्या मूवीचं जे प्रमोशन आहे ते तो करायला इथे आलाय. अर्जुन सायलीला ओळख करून देतो, हा माझा मित्र अर्जुन. सायली म्हणते, अगं बाई यांचं नाव पण अर्जुन आहे? अर्जुन म्हणतो, येस, त्यामुळे आमच्या दोघांची कॉलेजला फेमस जोडी होती, अर्जुन अर्जुन की जोडी. अर्जुनने सायलीची ओळख करून दिली आहे, ही माझी बायको. आता सायली त्याला शेक हँड न करता हाताने नमस्कार करते, त्यामुळे तो थोडा कन्फ्यूज होऊन जातो. आता सायली म्हणते, खूप घनिष्ठ मैत्री दिसते तुम्हा दोघांची. अर्जुन म्हणत असतो, म्हणजे काय? आता तो अर्जुन म्हणतो, एक मिनिट, ही तुझी बायको आहे अर्जुन आणि हिचं बोलणं तुला कळतं? अर्जुन म्हणतो, अरे म्हणजे? आता ललित म्हणतो की अगं, म्हणजे तो अर्जुन, अगं सायली, कॉलेजमध्ये असताना याचं मराठी कसं होतं माहिती? अगं मी हाय स्पीडने फर्स्ट फ्लोअरच्या क्लासरूम मध्ये एंटर झालो होतो, तेव्हा प्रोफेसरने टर्न होऊन मला शार्प लुक दिला बघ. अगं 16 शब्दाच्या वाक्यामध्ये 10 शब्द इंग्लिश असणार आणि 6 शब्द मराठी, आणि तू तर घनिष्ठ मैत्री वगैरे बोलणारी निघालीस. अर्जुन म्हणतो, अरे बाबा मी छान मराठी बोलतोय आता, आणि कसं आहे ना, बायकोचा वाढ नाही पण गुण लागलाय बरं का मला. सायली आता स्माइल करते. आता तो त्या अर्जुनचा मित्र म्हणतो, नक्की हा कोण आहे? हा आमचा अर्जुन आहे कुठे? आता सायली म्हणते, हे तुमचेच अर्जुन आहेत, पण आता हे माझे हे आहेत, म्हणजे लग्न झाल्यावर चांगले परिणाम तर होणारच. मग आता तो अर्जुन म्हणतो, हे बरोबर आहे बना.
सायली म्हणते, बसा बसा मी कॉफी आणते. आता काही वेळ यांच्या गप्पा रंगवल्यात. आता अर्जुन सांगत असतो सायलीला गंमत, की हा माझा मित्र आहे ना अर्जुन सायली, हा खूप इम्पल्सिव्ह आहे. म्हणजे कॉलेजमध्ये त्याला कोणी सांगितलं की मार स्विमिंग पूल मध्ये उडी तर मारायचा. एकदा याला वाटलं की 50 पाणीपुरी खायची तर खाल्ल्या ग याने. सायली हे ऐकून जरा नवलच व्यक्त करते. आता तो दुसरा अर्जुन म्हणतो, अरे लग्न पण करावं असं वाटलं होतं मग टाकलं लग्न करून. अर्जुन त्याच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो, काय? मग तो अर्जुन म्हणतो, अरे अर्जुन मी लग्न पण असंच इम्पल्सिव्ह होऊनच केलंय. सायली म्हणते, लग्नाचा निर्णय इतक्या पटकन घेतला तुम्ही? मग तो अर्जुन म्हणतो, हो घेतला पण आता अडकलोय. म्हणजे कसं आहे, पुढे जाता येत नाहीये आणि मागेही सरकता येत नाहीये. सायली म्हणते, असं काय केलं तुम्ही भाऊजी म्हणजे? त्यावरती तो अर्जुन सायलीला म्हणतो, म्हणजे हे बरं आहे, नवरा बायकोमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर त्याला काही नवराच जबाबदार आहे का? मी काही नाही केलंय यार. अरे मला आता पण नाही कळते की मी काय करावं. अरे खरं सांगू का, एकत्र राहता येत नसेल ना तर वेगळं व्हायलाच हवं. अर्जुन म्हणतो, थांब बाबा थांब, तुझ्या लग्नाबद्दलच आता कळतंय आणि तू वेगळं होण्याबद्दल काय बोलतोयस यार. मग सायली म्हणते, भाऊजी एवढं टोकाला जाऊ नका, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात बरं. त्यावर तो अर्जुन म्हणतो, अरे तकलादू असतात त्या गाठी, जी गाठ 1 वर्ष पण टिकत नाही ती गाठ काय कामाची. अरे ही जखम अशी आहे की जी व्हायच्या आधीच हळद लावली जाते. हा मग अर्जुन त्याला म्हणतो, अरे थांब बाबा अर्जुन थांब, होल्ड ऑन. नाही म्हणजे तू आणि वहिनी एकमेकांशी कम्फर्टेबल नाही आहात का? त्यावर तो अर्जुन म्हणतो, अरे तू 180 डिग्री मध्येच चुकतोयस. अरे माझी बायको माझी बेस्ट फ्रेंड आहे यार. पण काय आहे ना, एक वेळ बायको मैत्रीण होऊ शकते, नाही म्हणजे मैत्रीण काही बायको होणं शक्यच नाहीये, इम्पॉसिबल आहे यार ते. सायली म्हणते, मला नाही असं वाटत भाऊजी. नाही म्हणजे आमच्या बाबतीत बघा ना, आम्ही एकत्र काम केलं, त्यानंतर आम्ही लग्न केलं, मग आमच्यात मैत्री झाली आणि मग आम्ही प्रेमात पडलो, नंतर आमच्यात विरह आला, पण आम्ही नंतर लग्न पुन्हा केलं. आता एवढी सगळी स्टोरी ऐकल्यावरती तो जरा घाबरलाय अर्जुनचा मित्र. तो म्हणतो, बापरे हे तर रोलर कोस्टर आहे. मला ना ते रोलर कोस्टर मध्ये राईड मध्ये बसायला नाही आवडत. रहाट पाळणा म्हणला असतं तरी चाललं असतं. असो, तर तो आता अर्जुनला सांगतोय, काय आहे ना अर्जुन, मला ना घटस्फोट घ्यावाच लागेल, आमच्या प्रेमाचा धागा जरा वीक झालाय रे. मग अर्जुन त्याला समजवतो, अरे हे बघ अर्जुन, तसं नसतं, लग्नानंतर काही बदल होतात पण ते पॉझिटिव्ह असतात, पण त्यात टेन्शन काय घ्यायचं यार. यु नो व्हॉट, आधी तू ना तुझ्या या रिलेशनला सेकंड चान्स द्यायला हवा. एवढं स्ट्रेस घ्यायसारखं काही नसतं रे. बघ तुझ्या रिलेशनला सेकंड चान्स देऊन तर बघ. आता तो अर्जुनचा मित्र म्हणतो, म्हणजे ललित सेकंड चान्स? सायली म्हणते, भाऊजी आमच्याकडे तर म्हणजे आम्हा दोघांमध्ये तर एवढी भयंकर परिस्थिती आली होती की आमच्या दोघांनाही म्हणजे यांना दुसऱ्या मुलीशी लग्न करावं लागणार होतं. आमची नाती तर पणाला लागली होती, पण आम्ही एकमेकांसोबत अजिबात हार मानलेली नाही. आणि तेव्हा अर्जुन सांगतो, हो हे मात्र खरं आहे, जसा तू विचार करतोयस ना एक्झॅक्टली आम्ही तसाच विचार करायचो त्यावेळेला. पण आशा असते यार, आशा असते, कुठेतरी पॉझिटिव्हिटी असतेच. अर्जुन त्याला पॉझिटिव्ह होप्स देतोय आणि म्हणतोय, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला प्रकाश असतो. आता हेच बघ ना, आपल्याला ठरवायचंय बाहेर निघायचंय की त्या टनलमध्ये अडकून राहायचंय, ते आपल्यालाच ठरवायचं असतं. सायली म्हणते, भाऊजी मी काय म्हणते, तुम्ही स्वतःसाठी एक संधी द्याच आणि तुमची बायको म्हणजे तुमची मैत्रीण असलेल्या तुमच्या बायकोला तिलाही एक संधी द्या. काय म्हणता? मग आता अर्जुन म्हणतो, तो ललित, अरे तुम्ही जे बोलताय ना आता ते मी फक्त ऐकत नाहीये, तर तुम्हा दोघांच्या डोळ्यातलं प्रेम दिसतंय मला. आणि ते बघितल्यावर मला असं वाटतंय की मी आमच्या नात्याला दुसरा चान्स द्यायलाच हवा. अर्जुन म्हणतो, वा फॅन्टास्टिक. सायली म्हणते, ज्याची त्याची प्रेमाची गोष्ट वेगळी असते नाही. माझी खात्री आहे तुमची प्रेमाची गोष्ट पण आमच्यासारखीच जगावेगळी असणार. त्यावरती हा अर्जुनचा मित्र म्हणतो, अरे तुमच्या प्रेमाची गोष्ट तर सगळ्या महाराष्ट्राला भुरळ घालते. आणि मग तो अर्जुनचा मित्र म्हणतो की चला तुम्हा दोघांना ऑल द बेस्ट, आता मी निघतो, माझी मेरी माझी वाट बघत असेल. आता तो जेव्हा निघतो तेव्हा त्याच्या खिशातनं काहीतरी पडतं. अर्जुन म्हणतो, अरे अरे काहीतरी पडलंय बघ. आता तर काहीतरी निळ्या रंगाचं कार्ड असतं. अर्जुन म्हणतो, हे काय आहे रे? आता तो अर्जुन ते कार्ड बघतो आणि स्माइल करतो आणि म्हणतो, तुम्ही दोघं आत्ता म्हणालात ना मला सेकंड चान्स घेऊन बघा, हे कार्ड देणारा सुद्धा मला देवासारखा भेटलाय बरं. माझं नशीब बदलणारा म्हण
किंवा माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगायला मला सेकंड चान्स दिलाय बघ ह्याने. आता ते कार्ड बघतो, तो स्माईल करतो आणि अर्जुनचा निरोप घेतो आणि मिठी मारतो अर्जुनला आणि म्हणतो चल ऑल द बेस्ट. आणि मग नमस्कार करून सायलीला तो म्हणतो वहिनी येतो बरं. एवढाच काय तो सीन दाखवलाय प्रेक्षकांनो. या पिक्चरचं प्रमोशन करायला हा कलाकार आला होता. पण आता पुढच्या सीन मध्ये बघा, अर्जुन काहीतरी काम करत असतो लॅपटॉपवर आणि अचानक त्याला एक न्यूज दिसते. न्यूजमध्ये सगळीकडे सांगण्यात येतंय की साक्षी शिखरेचा खून झालाय आणि ते सगळं बघून अर्जुन हादरून गेलाय. सायली म्हणते काय हो, काय झालं, काय हे सगळं. आता बघा अर्जुन म्हणतो 1 मिनिट थांब. आणि त्याने लॅपटॉपवर न्यूज लावली आहे. मग आता न्यूजमध्ये ब्रेकिंग न्यूज असं सगळीकडे सुरू असतं. आता रिपोर्टर बातम्या देतात की साक्षी महिपत शिखरे हिची जेलमध्ये निर्गुण हत्या झाली आहे. प्रसिद्ध बिल्डर महिपत शिखरे यांची मुलगी साक्षी शिखरे जेलमध्ये शिक्षा भोगत होती आणि आता झालेल्या बातमीनुसार तिच्यावर एका स्त्री कैद्यानं प्राणघातक हल्ला केलाय. आणि महिपत सुद्धा इंटरव्ह्यू देतोय बरं का प्रेक्षकांनो तिथे. आणि ते रिपोर्टर म्हणतात जेलचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. महिपत शिखरेजी, तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या भावना काय येत या क्षणाला. महिपत रडत असतो आणि म्हणत असतो माझी सोन्यासारखी पोर मला सोडून गेली हो, आता मी जिवंत राहून काय करू. अर्जुन आणि सायली ते सगळं बघून अक्षरशः हादरून गेलेत. महिपत रडतो आणि म्हणतो माझ्या पोरीचा मला आधार होता हो, आता मी एकटा जगून काय करू मी, सांगा ना. माझी सोन्यासारखी पोर हो, मला वाईट वाटते हो. आता माझी पोरगीच माझा आधार होता. अहो जेलमध्ये तिला मारलं हो. माझ्या मुलीचा मला आधार होता हो. आता मला कळत नाही मी जगून काय करू. ही जमीन मला तिच्या पोटात का घेत नाहीये. पोरी मला का घेऊन गेली नाही ग स्वर्गात. रिपोर्टर विचारते शिखरेजी तुमच्या मुलीच्या बाबतीत असं काही घडेल अशी कल्पना होती का तुम्हाला. महिपत म्हणतो नाही, मी जेव्हा माझ्या पोरीला भेटायला जायचो जेलमध्ये तेव्हा ती मला सांगायची की काही जेलमधल्या बाया तिला त्रास देता, मारहाण करता. एक बाई सारख्या तिच्या झिंजा उपटायची हो. अहो त्या बाईनंच माझ्या साध्यामुळे पोरीला मारला असणार हो. नाही, माझ्या साध्यामुळे पोरीचा जीव घेतला हो. आता मी कोणासाठी जगू, माझी एकुलती एक पोरगी होती हो. आता हे सगळी न्यूज प्रियाने पण ऐकली आहे बरं का. महिपत म्हणत असतो मी कोणाला सोडणार नाही, मी दावा ठोकणार, सगळ्यांवर दावा ठोकणार. प्रिया सुद्धा ती बातम्या ऐकते आणि म्हणते बापरे, साक्षी शिखरेचं जेलमध्ये खून, हे शक्यच नाहीये. नाही, साक्षी शिखरेला हात लावायची कोणाची हिंमत आहे का. अरे महिपत शिखरेच्या मुलीला कोण हात लावणार जेलमध्ये. आणि हे सगळं खरं असतं ना तरी महिपत असा कॅमेऱ्यासमोर रडत नसता बसला. एव्हाना त्याने जेलमध्ये 2-4 खून केलेच असते. नाही गडबड आहे यार, काहीतरी गडबड आहे. आता प्रियाने काय अंदाज बांधलाय ते बघा पुढच्या सीन मध्ये प्रेक्षकांनो. सायली म्हणते अरे बापरे, आहो हे सगळं खरं आहे का. अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय त्यांनी. सायली म्हणते हे सगळं खरं असेल तर असं कसं जेलमध्ये खून होईल. अर्जुन म्हणतो थांब सायली 1 मिनिट. आता त्याने कोणाला तरी फोन लावलाय. ऍडव्होकेट सावंत, आता जी न्यूज मी ऐकली साक्षी शिखरेचा खून झाला ती खरी आहे का. ओके. आता त्याने फोन ठेवलाय आणि तो सायलीला सांगतोय अगं न्यूज खरी आहे सायली. साक्षीची बॉडी आता त्यांनी पोस्टमॉर्टम साठी पाठवली आहे आणि ते रिपोर्ट आले की कळेलच. सायलीला काही हे खरं वाटे ना. ती म्हणते अरे देवा, हे असं होऊच कसं शकतं. आणि आता पुन्हा पुढचा सीन दाखवलाय त्यांनी. पुढच्या सीन मध्ये बघा नागराज आणि महिपत दोघं गाडीमध्ये असतात आणि त्याच वेळेला प्रिया या दोघांना फोन करते. महिपत म्हणतो नागराज शेठ स्पीकरवर ठेवा फोन. आणि आता नागराज फोन उचलतो आणि म्हणतो हा बोला बबली मॅडम, काय म्हणताय, कसं काय फोन केला. प्रिया म्हणते तुम्ही आणि तुमचे मित्र कसले सॉलिड आहात हो. नागराज म्हणतो अरे आम्ही दोघं सॉलिड आहोतच की, तुला आत्ताच कसं काय साक्षात्कार झाला. प्रिया म्हणते नाही का ड्रामा क्रिएट केला ना तुम्ही दोघांनी. साक्षी जेलमध्ये मेली नाही म्हणजे अख्ख्या जगाला फसवलं होतं तुम्ही. पण तुम्ही प्रियाला नाही फसवू शकत. एवढी छोटी गोष्ट तुमच्या लक्षात नाही आली का. आता महिपत ओरडतो तिकडनं आणि म्हणतो ए बबली, काही ड्रामा बिमा नाहीये बरं का. मग प्रिया मोठ्याने हसते आणि म्हणते राहू द्या अण्णा सर. अहो तुम्हाला आता त्या न्यूज चॅनलवर रडताना पाहिलं मी, पण खोटे रडताना कसले चिकणे दिसता हो. पण अण्णा सर आता खरं रडायची तयारी ठेवा बरं का. माझ्या आई वडिलांना इथे माझ्या घरात आणून तुम्ही जो सापळा रचला ना, आता त्यावरती जर मी साक्षी गेलीच नाहीये हे जगाला सांगितलं तर तुम्हाला केवढ्याला पडेल. नाही, साक्षी जिवंत आहे हे मला माहिती आहे, पण तुम्ही माझ्याशी आता पंगा घ्यायचा नाही लक्षात ठेवायचं. एवढं बोलून प्रिया त्यांना धमकी देते ही आणि फोन ठेवून देते. मग आता महिपत म्हणतो ही बबली लोकांना एवढं बोलते ना, खरं तर कायद्यानं हिच्यावर बंदी आणायला पाहिजे.
तुमच्या त्या वकील भावाला सांगून हिचं काहीतरी करा. नागराज शेठ. नागराज म्हणतो माझ्या त्या वकील भावाचं काही बोलूच नको, त्यापेक्षा मीच जातो तिच्या घरी आणि एक व्हिजिट देऊन येतो. ती आता जे काय करते ना, तिच्या घरी जातो आणि तिची बोलतीच बंद करतो बघ, म्हणजे तिला काही करताच येणार नाही. मैपत म्हणतो हा तेच केलेलं परवडाल आपल्याला. आता एवढ्या संभाषणावर त्यांनी हा एपिसोड संपवलाय प्रेक्षकांनो. तर मालिकेचे येणारे एपिसोड हे मस्त असणार आहेत. आता प्रियाचं पितळ उघडं पडणार आहे हळूहळू तिच्या आलेल्या या आई बापामुळे. त्यामुळे ती आता एक दिवस कंटाळून या दोघांना घराच्या बाहेर काढणार आहे. आणि त्याच वेळेला म्हणजे येत्या 25 ते 30 ऑक्टोबरच्या दरम्यान पूर्णाजीची एंट्री दाखवली आहे. त्यामुळे येणारे भाग स्किप करू नका, मिस करू नका. कसा वाटला तुम्हाला आजचा हा धमाकेदार भाग मला कमेंट करून नक्की सांगायचंय. मालिकेमध्ये सध्या भरपूर डायलॉग असतात, खूप सीन असतात, त्यामुळे रिव्ह्यू देताना थोडासा वेळ लागतो. पण आवडला ना प्रेक्षकांनो रिव्ह्यू, मग आवर्जून लाईक करा. कारण तुम्ही जर लाईक केलं ना तर मला फार भारी वाटतं आणि मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटतं. तर असो, आता इथे त्यांनी हा एपिसोड संपवलाय आणि पुढच्या भागात आपण दिसतोय मैपतच्या घरात कोणीतरी लेडी शिरली असं त्यांनी दाखवलं. आता मैपत मुद्दाम म्हणतो ओ बाई कोण आहे हो तुम्ही, काय पाहिजे तुम्हाला, काय नाव काय तुमचं. मग त्यावर साक्षी म्हणते माझं नाव आहे समीरा शेखर. इकडे हा नागराज गेलाय सुभेदारांच्या घरी आणि मुद्दाम तिथे फटाके लावतोय बरं का म्हणजे प्रियाला अवघाच धमकवतोय. आणि प्रतापराव ओळख करून देतात हे सायलीचे आई बाबा. तेव्हा नागराज म्हणतो या ताईंचं स्माईल तर तन्वी सारखंच आहे ना आपल्या. त्यामुळे अर्जुनचा जो डाऊट आहे ना तो जरा प्रियाकडे वाढला आणि प्रियाला आता सारखी भीती वाटते ती एक्सपोज होईल का, तिचे आई वडील हे सगळ्यांना कळेल का. त्यामुळे ती आता काय पाऊल उचलते हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण बाय द वे सायली आणि प्रिया दोघी मॅचिंग छान दिसतात हा. पण प्रेक्षकांनो ही नवीन पूर्णाजी ना मला फारच आवडली. मी काल एवढ्या वेळेला हा प्रोमो बघितला ना की तुम्हाला काय सांगू. मी खूप आतुरतेने वाट बघतीये की पूर्णाजीची एंट्री केव्हा दाखवतायत. तुम्ही पण सगळे वाट बघता आहात ना, तर मग लाईक करायला विसरू नका. आपल्या दुसऱ्या चॅनलवर मी त्याचा प्रोमो सुद्धा दिला होता काल कळल्या बघितला का तुम्ही, नसेल बघितला तर नक्की बघा. तर बघूयात आता येणारे भाग कसे इंटरेस्टिंग असतील. तर असणारच इंटरेस्टिंग ठरलं तर मग भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.